लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मिरजेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, नगरसेवक दयानंद खोत, भाजपचे नेते मागासवर्गीय सेल, सांगली जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बंगलोरे, डॉक्टर प्रशांत लोखंडे पुतळा दक्षता समितीचे सचिव प्रभाकर नाईक, समितीचे कार्य अध्यक्ष नितेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते संजय लादे, मिराज शहर महिला अध्यक्ष ऋतुजा कांबळे, मिराज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे, सहसचिव महबूबभाई मुजावर, सूरज कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती पुतळ्याच्या जवळ मोठ्या थाटामाटाने साजरी करण्यात येत आहे। अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा चे पदाधिकारी, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब पुतळा दक्षता समितीचे कार्यकर्ते भाऊंना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। या जयंतीच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की अण्णाभाऊंनी आपल्या हयातीमध्ये जनजागृतीचं जे काम केलेलं आहे आणि ही जनजागृती भाऊंनी मग ती कथा असेल, कादंबरी असेल, लावणी असेल, पोवाडे असतील, त्याचबरोबर काही नाट्यगीतं असतील, या सर्व माध्यमातून भाऊंनी जनजागृतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जावी असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्याच्या कार्याची दखल शासनानं म्हणजे महाराष्ट्र सरकारने घेतलेली नाही आणि केंद्र सरकारने घेतलेलं नाही। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा आणि डॉक्टर बाबासाहेब पुतळा दक्षता समितीचे संपूर्ण कार्यकारिणी यांच्या वतीने आम्ही दोन्ही सरकारला एवढीच विनंती करतोय, मरणोत्तर का होईना परंतु अण्णाभाऊ यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये पर्यंत जर हे असा अल्टिमेट समजा की 3-4 महिन्यामध्ये अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि जर त्याची दखल नाही घेतली गेली तर आम्ही रस्त्यावरती उतरून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे। त्यासाठी आम्ही हट्ट करणार, धरणे धरणार, आंदोलने करणार, मोर्चा काढणार। जोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। त्याच्या जयंतीच्या निमित्ताने एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि आमच्या या ठिकाणी डॉक्टर प्रशांतजी लोखंडे साहेब हे चळवळीचं काम करत आहेत। त्याच्यानंतर या समितीचे असणारे अध्यक्ष भीमरावजी बेंगलोरे इथं उपस्थित आहेत, त्यांची असणारी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना आमचा याच्या आधीही पाठिंबा होता कार्यकारिणीला, आजही पाठिंबा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आमचा सर्वांचा पाठिंबा त्यांना राहणार आहे, जेणेकरून अण्णाभाऊंना या भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलेलं आहे। ते मिळेपर्यंत आम्ही अशा पद्धतीने कामकाज करणार आहोत। जय भीम, जय भारत, जय अण्णाभाऊ। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो।